नमस्कार दोस्तों. शिक्षण क्षेत्रांचा धंदा व्यवसाय काय झालेला आहे याबद्दल मी थोडक्यामध्ये सांगतो आहे आणि समजणं जरुरी आहे. पहा की कोणता धंदा करण्यासाठी वर्कर लागतात. तसंच आज मी पाहतो आहे चांगले चांगले शानदार बिझनेस करणारे जे लोक हिंग लगे ना पीठ रंग चोक्का चोक. कारण की इतर भाजीपाल्याचा धंदा करायचा असेल पैसा इन्व्हेस्ट करावा लागतेच, आणि पैसा इन्व्हेस्ट केल्यानंतर जरी त्या वस्तू विकल्या नाही तर मग त्याचा बेनिफिट मिळाला नाही तर त्या धंद्यापासून आपल्याला बर्बाद व्हावं लागते. परंतु हा क्षेत्र असा आहे याच्यामध्ये वस्तू विकण्याची किंवा कोणी ऑब्जेक्शन घेण्याची गरजच नाही आहे. शिक्षणावरती काय आहे, वर्षभर जरी शाळेत गेला तो बुद्धचा बुद्धू राहिला तरी कोण ऑब्जेक्शन घेते त्यांच्यावरती? कोणी घेत नाही. तर हा व्यवसाय का झालेला आहे शिक्षण क्षेत्रांचा. आज MSc BSc PhD चांगला क्वालिफाईड असून देखील लेडीज घरी राहून काय करणार, आणि म्हणून घरगुती लेडीज, शिकलेल्या लेडीज ह्या काय करतात तर अशा कॉन्व्हेंटमध्ये जॉब करतात, टीचर बनतात. आता मला सांगा की एकेका विद्यार्थ्यांकडून, बरोबर लक्ष द्या, एकेका विद्यार्थ्याकडून जवळपास 10-20 हजाराच्या खाली ॲडमिशन, वर्षभरामध्ये 5-5, 6-7 हजाराच्या पुस्तका वेगळ्या, सूटबूट वेगळं, ड्रेस वेगळं, सगळ्या गोष्टी वेगळ्या, बस भाडा वेगळं, इथं सगळ्या गोष्टी एकंदरीत 5-50-60 हजार लाखो रुपयापर्यंत किंवा पोद्दार किंवा स्वामीनारायणन इंटरनॅशनल लाखोच्या वर या सगळ्यांचा बजेट जातो. तर एवढाला पैसा खर्च करून देखील त्या संस्थेमध्ये काम करणाऱ्या ज्या लेडीज असतात कॉन्व्हेंटमध्ये, इंग्रजी शाळांमध्ये, त्यांना 2-2, 3-3 हजार, 4 हजार, 5 हजार. आणि असं नाही आहे की जे लाखो रुपये, 1.5 लाख रुपये घेणारे स्वामीनारायणन आहेत, स्वामी नारायणन इंटरनॅशनल स्कूल, त्या शाळेमधील जे टीचर असतील तिथील 50-60 हजार किंवा लाख रुपये त्यांचा पेमेंट असेल, असं बिलकुल नाही आहे. आजूबाजूलाच तुम्ही पहा, मी तर पाहतोच आहे, 1.5-1.5, 2-2 हजारामध्ये 3-3 चपरासी, 2-2, 2.5 हजारामध्ये 8-8, 10-10 लेडीज टीचर, आणि एकेका विद्यार्थ्यांकडून किती घेतात. आज 5-25 विद्यार्थी जरी त्या शाळेमध्ये जर आले तरी पूर्ण त्यांचा खर्च निघून जातो, आणि खर्च निघून देखील त्यांना लाखो रुपयाचा बेनिफिट मिळतो. हा झालेला धंदा. आणि आमच्या ज्या लेडीज आहेत, आमच्या लेडीज, आमच्या महिला वर्ग, यांच्यामध्ये जागृती का निर्माण होत नाही. युनियन इज स्ट्रेंथ. हे युनियन का करत नाही? एवढ्या साऱ्या लेडीज सर्वत्र प्रत्येक शाळेमध्ये काम करणारे आहेत, कोणाच्या डोक्यामध्ये अशी कल्पना येत नाही? येतात, परंतु त्याला समोर जाऊन असं आम्ही जे सांगत आहोत असे सांगणारे मात्र आणि प्रोत्साहन देणारे मात्र भेटत नाही. आता आम्ही समोर येऊन प्रोत्साहन देऊनच नाही, इथं मी व्हिडिओवरतीच नाही बनवून राहिलेलो आहोत, तर गावागावामध्ये जाऊन रोहित खित्रे सर आणि मी देखील गावागावामध्ये जाऊन संपूर्ण दिवसाचा एक कार्यक्रम घेऊन, 2 महिन्याचा ट्युशन क्लास पण घेऊन, कारण की आज आमच्या ट्युशन क्लासमध्ये 2 महिन्यामध्ये जे मुलं शिकतात ते 2 वर्ष 5 वर्ष त्या इंग्रजी शाळेमध्ये जाऊन शिकत नाही. 14 वर्षापासूनचे हे जे काम आहे, रहस्यमय गोष्टी आहेत ज्याचा मी शोध लावलेला आहे. नेसेसिटी इज द मदर ऑफ इन्व्हेन्शन, गरजेची शोधाची जननी आहे, आणि आता मॅक्झिमम पाहिजे त्या गोष्टींचा आम्ही शोध लावलेला आहे. आता आम्ही चुपचाप बसणार नाही, आणि आमच्या लेडीज, महिलांना देखील गुलामीमध्ये राहू देणार नाही. याच्यातून आम्ही मुक्ती करून दाखवणार आहे आणि करून देणारच आहे. दॅट्स